राम राम मंडळी, तुझ्यासाठी तुझ्या संग मालिकेमध्ये आपण बघतच आहोत की तेजाला आपण माई साहेबांशी जे काही खोटं बोललेलं आहे, त्यांचा विश्वासघात केलेला आहे, याचा खूपच पश्चाताप होत असतो। तो देवाच्या दारात जाऊन माफी मागत असतो। गुरुजी त्याला मार्ग सुचवितात की तू पश्चाताप कर। मनापासून केलेला पश्चाताप हा देव स्वीकारतो। तेजाला काय करावं कळत नाही। तिथेच बाजूला असणारा एक भुट्टेवाला त्याच्याकडे तो सरळ सरळ शेगडीच हातात घेतो आणि निखारे जमिनीवर फेकतो। त्या निखाऱ्यांवरून चाललं म्हणजे आपण पश्चाताप घेतला असा त्याचा समज झालेला असतो, म्हणून तो जळत्या निखाऱ्यांवरून चालायला लागतो। वैदेही व रेशम तिथेच बसून भुट्टा खात असतात। तेजा हे सर्व करत आहे त्याचा त्रास वैदेहीला काही बघवत नाही। ती धावतच तेजाच्या दिशेने जाते, तेजाचा हात पकडते, त्याला खेचते, तसे ते दोघं खाली पडतात। वैदेही तेजाच्या वरती असते, तेजा तिच्याकडे पाहतच राहतो। तर इकडे वैदेही तेजाला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते। तिची मैत्रीण म्हणत असते की आता आपण जाऊया, परंतु वैदेही म्हणते मला याचं कारण त्याला विचारायचं आहे। तेजाच्या पायाची ड्रेसिंग झाल्यानंतर वैदेही थेटच त्याला प्रश्न करते, तू असं का वागलेला आहे? तेजा आडेवेळे घेत असतो, त्यावरती वैदेही म्हणते तुला सांगायचंय तर सांग, नाहीतर गेला खड्ड्यात। आता मात्र तेजा सांगू लागतो की हे सर्व मी जे काही केलंय ते तुमच्यामुळे। तेजाही ते खोटं बोलायला लागतो। त्याने हे जे काही केलेलं असतं ते माई साहेबांसाठी, परंतु तो वैदेहीला इम्प्रेस करण्यासाठी खोटं सांगू लागतो की हे सर्व मी तुमच्यासाठी केलेलं आहे। मी काल दारू पिऊन तुमच्या हॉस्टेलवर आलो, धिंगाणा घातला, माझ्या मनातील गोष्ट तुमच्या समोर व्यक्त केली, माझं प्रेम व्यक्त केलं, आणि ती चुकीची पद्धत होती। खरं तर मला अगोदर तुमच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला हवं होतं। मी कुठेही तुमचा विचार केला नाही। मी जे काही वागलो ते चुकीचं होतं याची मला जाणीव झाली, आणि म्हणूनच मी त्याचा प्रायश्चित्त घेण्याचं ठरवलेलं होतं। मी देवाकडेही विचारलं, पण देव काही बोलला नाही, पण गुरुजींनी सांगितलं की तू प्रायश्चित्त घे, आणि म्हणून मी हे सगळं केलं। वैदेही देखील त्याला सॉरी बोलते। त्यावर तेजा म्हणतो आपण दोघांनी एकमेकांना सॉरी म्हटलंय तर मग आपण फ्रेंडशिप करायची का? वैदेही सुरुवातीला नकार देते, पण दुसऱ्याच क्षणी ती त्याच्याशी फ्रेंडशिप करायला तयार होते। कुठेतरी त्याला पश्चाताप झालेला आहे ही गोष्ट तिला आवडलेली असते। तेजा आणि थंडर भलतेच खुश होतात। वैदेही जायला निघते तेव्हा माई साहेब तेथे येतात। वैदेहीला तूच त्याला इथे घेऊन आले, तुमचे दोघांचे भेटण्याचे योगायोग खूपच होऊ लागलेले आहेत असे विचारू लागतात। वैदेही म्हणते तुम्ही तुमच्याच मुलाला विचारा, त्यांनी हे सर्व का केलेले आहे असे म्हणत ती तेथून निघून जाते। माई साहेब आतमध्ये येतात। तेजाच्या पायाचे ते सर्व डाग पाहतात, त्यांना फार वाईट वाटतं। त्या अचानक तिथे आलेल्या असतात। या सर्वाचं कारण ते तेजाला विचारू लागतात। तेजा उडवाउडवीची उत्तर देतो। माई साहेब एकच प्रश्न करतात, ती मुलगी ही ते काय करत होती? या प्रश्नाचं उत्तर आता तेजाकडे नसतं आणि तेजा शांत होतो। तर मंडळी, उद्याच्या म्हणजेच 5 ऑगस्टच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की माई साहेब थंडरला बोलावून घेतात आणि म्हणतात, इतके दिवस झालं तू धडधडीत खोटं बोलत आहेस माझ्याशी। तुला माहित आहे की आमच्याशी खोटं बोलणाऱ्याची आम्ही कातडी सोडून वाळत घालतो। आता खरं काय आहे ते भडाभडा बोलायचं। जे काही इतके दिवस ड्रामा चालू आहे ना, तो मला पुरेपूर माहित आहे। तेजाच्या बाबत जे काही आहे ते मला सर्व खरं सांगायचं असे माई साहेब थंडरला चांगलंच धमकावतात। इतके दिवस झालं तेजा आणि वैदेहीचं जे नातं आहे ते सर्व काही माई साहेबांपासून लपवण्यात आलेलं होतं, पण माई साहेब थंडरकडून ही गोष्ट काढून घेतात आणि आता जगतापांच्याच घरी थेट गुंड घेऊन जायला थंडरला सांगतात। थंडरची तर आता द्विधा मनस्थिती झालेली असते। तो फोनवरती त्याच्या मित्रांना सांगू लागतो की लवकरात लवकर माणसं घेऊन या, आपल्याला एका ठिकाणी तोडफोड करायची आहे आणि एकाला उचलायचं आहे। तेवढ्यात तेजा तेथे येतो आणि हे सर्व काय सुरू आहे विचारता थंडर सांगतो, जगतापांच्या घरी जायचं आहे। माई साहेबांनीच तसा आदेश दिलेला आहे। तेजा विचारात पडतो, आता माई साहेबांखातर तेजा जगतापांच्या घरी जाऊनच गुंडागिरी करेल का? वैदेही आणि तेजाच्या मैत्रीची सुरुवात झाली असताना ती तुटेल का? पाहणे इंटरेस्टिंग ठरेल। तरी मालिकेच्या अपडेट करता मालिका रिपोर्ट या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।